नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एमपीएससी पीवायक्यू नोट्स या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण डिस्कस करणार आहोत जे कंबाईन 2025 ची परीक्षा झाली ना, त्याच्यात किती ट्रॅप होते. तर असे क्वेश्चन टाकले होते आयोगानं, जसे की म्हणजे एखादी राज्यसेवेची परीक्षा देत आहोत आपण आणि ते पण एका तासात. तर हे नाही का खूप मोठा म्हणजे हे आहे, म्हणजे चॅलेंज आहे मुलांसाठी. तर असे क्वेश्चन होते ना, तर त्या क्वेश्चन मध्ये नाही का विचार करायचं काम पडत होतं आणि ते क्वेश्चन तरी नव्हते येत, असे बरेच सारे क्वेश्चन होते. तर त्या कारणामुळे नाही का आपले जे हुशार विद्यार्थी म्हणतो ना आपण, जे नाही का मागच्या वर्षी बरेच जण असे सांगत होते की मला 60 आहे, मला 75 आहे, मला 50 आहे, असे वगैरे वगैरे सांगत होते ना. तर ते बी आज नाही का म्हणजे चूप आहे, म्हणजे त्याला सांगता येत नाही की किती सांगू बघ क्वेश्चन. तर बऱ्याच जणांचे नाही का किती हुशार विद्यार्थी राहिला ना, तर कमीत कमी नाही का 30 ते 32 क्वेश्चन कुठेच गेले नाही, चुकणं म्हणजे चुकतेच. हुशारात हुशार विद्यार्थी जरी असला त्याचे 30 क्वेश्चन तर आरामशीर चुकते, असं मला तरी वाटते, कारण पेपरच तसा होता हा. तर याच्यातले नाही का आपण काही ट्रॅप आणि क्वेश्चन कसे होते ते बघू आज. तर बघा, पहिला क्वेश्चन काय होता, जे हार्ड कॅटेगरीतले म्हणतो ना आपण, हार्ड क्वेश्चन होते आणि म्हणजे विचार करायला लावणारे होते. तर असे काही प्रश्न होते. तर बघा, जागतिक मधुमेह दिन रिकामी जागा या दिवशी साजरा केला जातो म्हणते. तर हे मधुमेह दिन असं म्हणजे एकदम पाठ राहत नाही ना, बऱ्याच जण नाही का इथं फसून जाते. तर इथं 14 जून होतं, 29 सप्टेंबर होतं, 7 एप्रिल होतं, 14 नोव्हेंबर. इथं 14 आहे. तर इथं नाही का आपलं लॉजिक लागू शकते कदाचित, परंतु हे प्रश्न नाही का हार्ड कॅटेगरीत पकडा लागते आपल्याला. कोणी 14 पहिला ऑप्शन मारते, कोणी चौथा मारणं म्हणजे थोडी हेच म्हणजे मारत नाही जवळपास, म्हणजे इथं चुकण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे असं आपण सांगू शकतो. तर दुसरा क्वेश्चन बघा काय होता, एबीओ रक्तगटाचा शोध यांनी लावला म्हणते. तर इथं नाही का तीन तीन ऑप्शन दिलेले आहे. कोणते कोणते बघा, डिकॅस्टोलो आहे, स्टर्ली आहे आणि कार्ल लँडस्टेनर आहे. तर या तिघांनी नाही का हे जे रक्तगटाचा शोध नाही का या म्हणजे तीन व्यक्तींना लावला असं आपण सांगू शकतो. परंतु नाही का इथं एबीओ विचारलं. एबी जर विचारलं असतं ना, डिकॅस्टेलो स्टर्ली उत्तर आलं असतं. परंतु नाही का इथं एबीओ जे माहित असलं ना परफेक्ट, तर ते कार्स लँडस्टेनर मारू शकते, बाकीचे नाही का डिकॅस्टेलो स्टर्लीवरच जाऊ शकते, कारण रिव्हिजन नाही राहत. बरेच दिवसापासून आंदोलन सुरू होतं पुण्यासारख्या ठिकाणी. विद्यार्थी वयवाढीसाठी प्रयत्न करत होते, परंतु ते झालं नाही. तर ते सोडा, त्याचा विषय. आता पेपर झाला आपला. तर दुसरं बघा, अजून एक प्रश्न कोणता होता, तर वनस्पतीच्या कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते म्हणते. बघा हे क्वेश्चन कसा होता. तर इथं मॅग्नीज आहे, तांबे आहे, झिंक आहे, बोरॉन आहे. तर वनस्पतीसाठी नाही का सगळेच लागते जवळपास आपण पाहतो म्हटलं तर. परंतु इथं नाही का आपल्याला विचारलं चयापचयासाठी. तर इथं कोणी झिंक मारू शकते, तांबे, मॅग्नीज काही मारू शकते, आणि बोरॉन जे परफेक्ट माहित आहे ना तेच मारू शकते. परंतु हे प्रश्न नाही का खूप हार्ड आहे, तर त्या कारणामुळे हे बी चुकणं अपेक्षित होता, म्हणजे चुकू शकते. कोणाचा बरोबर आला असेल ते विद्यार्थी. तर त्याच्यानंतर हे एक क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता प्राणी सर्वात आदिम पृष्ठवंशीय प्राणी गट अज्ञाताशी संबंधित आहे म्हणते. तर बघा इथं स्कॉलिओडॉन आहे, डॅकफिश, रॅटस आहे, काळा उंदीर म्हणतो आपण त्याला, लोरिस, हे लोरिस तर काटते बरेच जण, आणि पोट्रोमायझिन, लॅम्प्रे. हे तीन ऑप्शन नाही का असे होते की याच्यात नाही का कन्फ्युजन होतं. म्हणजे जसं की कन्फ्युजन म्हटल्यापेक्षा आपण काय सांगतो की हे प्रश्न नाही का आपण म्हणजे व्यवस्थित एवढं नाही राहत लक्षात. खरं सांगणं म्हणजे एक विद्यार्थी म्हणून नाही राहत एवढं लक्षात. एखादा सायन्सचा स्टुडंट असला आणि चांगला अभ्यास त्याचा सायन्सचा असला, त्याला कदाचित राहू शकते, कारण हे एका गटाचं विचारलं आणि त्याच्या गटात नाही का जे उपगट असते ना त्याच्यातलं विचारल्यासारखं विचारलं, तर हे पाठ राहणं नाही का थोडंसं कठीणच आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू काय होता. तर बघा, डेल्टानियम हा प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतो म्हणते. तर हे प्रश्न बघा किती हार्ड होता. संघ दिलते होते, मोलुस्का, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा आणि इकायनोडर्माटा. तर हे सुद्धा परफेक्ट माहित असणंच अपेक्षित होतं, कारण परफेक्ट माहित असलं आपल्याला ऑप्शनच काढता येत नाही परफेक्ट माहित नसलं तर. त्या कारणामुळे हे बी प्रश्न नाही का कठीण होता. तर कठीण कॅटेगरीतलेच प्रश्न पाहणार आहोत आपण. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, कॅटफिशच्या अनेक प्रजातीमध्ये मिशासारख्या प्रक्षेपणावरून रुचिज्ञान कलिका असतात, ज्या अन्न शोषणात मदत करतात. त्या प्रक्षेपांना म्हणतात म्हणते रिकामी जागा. तर बघा इथं नाही का बारबेल होतं, याचं उत्तर बारबेल देत आहे सर्वजण, आणि बाकीचे ऑप्शन तर तुम्हाला माहितच आहे. तर इथं नाही का जर परफेक्शन नसलं, माहित नसलं, तर आपण लॉजिकनं काय मारतो, एक नंबरचं उत्तर काऊन, तर सगळ्यात मोठं ऑप्शन आहे त्या कारणामुळे ते मारतो आपण, आणि आपण इथं चुकू शकतो. म्हणजे परफेक्शन इथं सुद्धा पाहिजे, म्हणून हे प्रश्न सुद्धा चुकणं अपेक्षित होता, म्हणजे ज्याला माहित नाही त्याची गोष्ट करत आम्ही. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू. हे बघा, हे एक प्रश्न ट्रॅप होता.
कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकाची वस्तुमान संख्या किती आहे म्हणते. मुबलक विचारलं आपल्याला काय वाटते, आता कार्बन 12, 13, 14 हे 3 आहे, याचे अणुअंक सगळ्याचे 6 आहे आणि बाकीचे नाही का ते 14 मधून मायनस, 13 मधून मायनस आणि 12 मधून मायनस असं आपण करून त्याचं अणुवस्तुमान काढतो. इथं मुबलक प्रमाण म्हटलेलं आहे आपल्याला मुबलक, तर आपल्याला काय वाटू शकते 14 आहे कारण सर्वाधिक आहे त्याच्यात, तर त्या कारणामुळे 14 मारू शकते. म्हणून हे सुद्धा चुकणं नाही का, म्हणजे चुकू शकत होता. हा सुद्धा तसा प्रश्न होता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे बघा, हे तर 100%पैकी जवळपास 90% मुलांचा नाही का हे प्रश्न चुकणं अपेक्षित आहे, कारण हे प्रश्नच तसा होता बघा. पंतप्रधानाच्या भूमिकेबाबत योग्य कथन ओळखा म्हणते. तर याच्यात 3 ऑप्शन दिले होते. एक रॅमसे मूरचं दिलं होतं, पंतप्रधान हे राज्यरूपी जहाजाचे सुकाणू चालक आहे म्हणते. तर हे विधान बरोबर आहे याच्यात, म्हणजे देत आहे सर्वजण. आणि HR.G. ग्रीव्हज, सरकार हे देशाचे स्वामी आहेत आणि पंतप्रधान हे सरकारचे स्वामी आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. मुनरो, पंतप्रधान हे ताऱ्यामधील चंद्र आहे म्हणते. हे ऑप्शन चुकीचं आहे म्हणते. तर इथं नाही का आपण म्हणजे विद्यार्थी म्हणून कोणता ऑप्शन मारतो, वरीलपैकी सर्व, कारण हे तिन्ही ऑप्शन आपल्याला माहित असणं अपेक्षित नसते. त्या कारणामुळे नाही का इथं 90%च्या वर विद्यार्थी चुकण्याची शक्यता आहे, मला तरी असं वाटते. त्याच्यानंतर नाही का नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा काय होता. तर हे राज्यपालासंबंधी खालील विधाने कोणतं विधान चुकीचं आहे असं विचारलं होतं आणि इथं नाही का कलमा दिल्या होत्या राज्यपालाच्या. तर इथं 154 ते 158 पर्यंत अशा काही कलम आहे राज्यपालाच्या. तर 163 सुद्धा होतं याच्यात. आणि त्यानं नाही का पहिली कलम जे 158 त्याच्यात नाही का राज्यपालाच्या अटी आहे, तर ती चुकवली त्यांनी. तिथं काय म्हटलेलं आहे, राज्यपाल हा राष्ट्रपतीच्या मर्जीवर म्हणजे पदावर राहतील असं आपल्याला सांगितलं आहे. आणि इथं कुठं आपल्या लेंदी होता क्वेश्चन, म्हणजे वाचायला टाइम लागत होता. ज्याला 158 परफेक्ट माहित आहे, कारण एवढ्या साऱ्या कलमा आहे आणि परफेक्शन नाही का बाकीच्या कलमा वाचल्याच्या नंतर थोडासा आपल्याला त्याच्यात अंदाज येऊ शकतो की बाबा हे कशा संबंधी आहे. कारण राज्यपालाची नेमणूक आहे ना, तर राष्ट्रपती करतात हे 55, मग असं क्रमानं जावं लागते आपल्याला, तेव्हा 58 माहित होते. त्या कारणामुळे नाही का हे प्रश्न चुकू शकते, कारण हे सुद्धा लेंदी होता राज्यशास्त्राचा क्वेश्चन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. हे कलम 8 संबंधी विचारला होता. तर बघा इथं नाही का कलम 8 ही याच्यावर नाही का PYQ जास्त आलेले नाही आहे, पण आपण नाही का आपला म्हणजे अभ्यास करण्याची पद्धत कशी आहे की PYQ बेस आपण जातो जास्तीत जास्त. त्या कारणामुळे नाही का याच्याकडे नाही का आपलं दुर्लक्ष होते काही ना काहीतरी आपण पाहतो म्हटलं तर. तर इथं नाही का कलम 8 विचारलेला आहे आपल्याला. तर इथं पाकिस्तानातल्या 2 गोष्टी दिलेल्या आहे, म्हणजे पाकिस्तानातून भारतात स्थलांतर झाले किंवा पाकिस्तानातले भारतात झाले असं वगैरे वगैरे टाकलं त्याच्यात. परंतु याचं उत्तर नाही का त्यांनी 2 नंबर दिलेला आहे. तर त्या कारणामुळे नाही का हे सुद्धा प्रश्न नाही का चुकू शकते बऱ्याच जणांचा, काही जणांचा येऊ शकते ज्याला नाही का कलम 8 चांगली माहित आहे. तर हे प्रश्न म्हणजे काही लोकांचा तरी चुकते असं मला वाटते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा हे 1950 मध्ये भारतीय संघराज्यातील प्रदेशाचे 4 स्तरीय वर्गीकरण होते म्हणते. तर बघा हे 4 स्तरीय वर्गीकरण माहित असते आपल्याला, परंतु नाही का इथं नाही का म्हणजे खालचं वरील वरचं खाली, Aचं B आणि Bचं A करून टाकलं. त्या कारणामुळे हे प्रश्न नाही का मॅक्झिमम जणांचा चुकते, कारण तिथं लक्षात येत नाही आपल्या एवढं, कारण 1 तास राहते, एका तासात नाही का 100 क्वेश्चन सोडवा लागते आणि ते सुद्धा एवढा लेंदी जर पेपर असला तर सुटत नाही. त्या कारणामुळे नाही का इथे एवढी विचार करायला आपल्याला टाइम नसते. त्या कारणामुळे हे सुद्धा प्रश्न चुकण्याची शक्यता दाट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर हे आपल्याला GDPचा विचारला होता 2024-25चा. आपल्याला कसं GDP इथं जर कोणा GDP चांगला केला असेल समजा 2024-25चं जे GDPच्या बाबतीत करंट अफेअर आहे ते चांगलं केलं असेल, त्याला प्रश्न हा येऊ शकते. बाकीच्या नाही का काही म्हणजे लॉजिक मारता येत नाही. इथं 7.5 आहे, 8.5 आहे, 6.5 आहे, 7.2 आहे. 7.5 7.2 हे जवळचे 2 ऑप्शन वाटते. तर 7.5 नाही का मॅक्झिमम पोरं मारते, कारण की 5-5-5-5 तिन्ही ऑप्शन मध्ये आहे आणि 7.2 आहे, 7-7-2 याच्यात आहे, म्हणून 7.5 मारणं अपेक्षित होतं. जे माहीत नाही त्याची गोष्ट करत आम्ही. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारा आर्थिक समावेशन कळफलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टी मध्ये करण्यात आली म्हणते. तर याचं बघा ना कसा आहे प्रश्न. जून 2021, जून 2022, जून 2023, जून 2024 असं म्हणजे ऑप्शन आहे. तर हे माहीत असणं अपेक्षितच आहे आणि सगळ्याचीच बरोबरीची अशी अपेक्षा नाही आहे, कारण हे काही विद्यार्थ्याचा बरोबर येऊ शकते, ज्याला नाही का म्हणजे हे माहीत राहणं अपेक्षित नाही. त्या कारणामुळे सांगत जे आपण हे तुक्का मारतो ना कधी कधी, त्याचा बरोबर येऊ शकते. बाकीच्याला माहीत असणं अपेक्षित नाही, म्हणून हे सुद्धा चुकण्याची अपेक्षा करू शकतो आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. भारतीय आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल 2022-23 अनुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश आहे म्हणते. तर बघा इथं ऑप्शन दिले होते, पोलाद, व्यायामशाळा, उपकरणे, खेळणी, मत्स्यपालन. तर याचं नाही का बरेच जण नाही का उत्तर देत आहे वरीलपैकी सर्व, परंतु नाही का याचं आयोग उत्तर देऊ शकते. मला तरी असं वाटते की मत्स्यपालन येते किंवा नाही येत,
अंदाज नाही, म्हणजे मत्स्यपालन येणार नाही असं माझा अंदाज आहे स्वतःचा. आता त्याचा आयोग उत्तर काय देते ते आपण बघू. तर हे सुद्धा प्रश्न नाही का फसवा होता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. केंद्र शासन मान्यताप्राप्त स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा आहे म्हणते. किती हिस्सा आहे कोणालाच माहित नाही सध्या तरी. कोणी म्हणते 24% होता, कोणी 23, कोणी 19. तर हे नाही का म्हणजे आयोगच उत्तर देईन, काय देईन माहित नाही आता. तर हे सुद्धा चुकणं अपेक्षित होता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा हे नाही का आपल्याला एक विचारला होता लोह खनिजासाठी. हे चारही जिल्हे नाही का लोह खनिजाच्या साठ्या संबंधी आहे. तर इथं नाही का भंडारा, सिंधुदुर्ग, गडचिरोली, चंद्रपूर. तर इथं नाही का म्हणजे परफेक्शन माहित पाहिजे की गडचिरोलीमध्ये सर्वाधिक आहेत. कारण हे चारही जिल्हे नाही का लोह खनिजाच्या बाबतीत नाही का अग्रेसर आहे. म्हणजे अग्रेसर तसं गडचिरोली आहे याच्यात, परंतु चारही ठिकाणी लोह खनिज आढळते. तर कोणी नाही का सिंधुदुर्ग मारू शकते, कारण कोकणासारख्या ठिकाणी म्हणजे आपण तिकडे बॉक्साईट वगैरे आढळते जास्त, परंतु लोह खनिज आढळू शकते असं वाटू शकते कदाचित कोणाला. आणि भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे सुद्धा महत्वाचे ठिकाणी आहे लोह खनिजासंबंधी. तर इथं नाही का गडचिरोली ज्याचं बरोबर आलं त्याचं बरोबर आलं, बाकी ज्याचं माहित नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. तर बघा हे एक कोकणाच्या नदी संबंधी होता. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे म्हणे. तर इथं सुद्धा ट्रॅप होता. जसं की अशा ऑप्शनमध्ये जास्तीत जास्त नाही का आयोग कसा उत्तर देते की वरीलपैकी सर्व, परंतु इथं वैतरणा, तानसा, उल्हास नदीच्या उपनद्या आहेत मध्ये. एवढं कुठं डोकं लागते तिथं अचानकपणे. म्हणजे आपल्यासोबत हे कोणाचा म्हणजे जेव्हा पेपर सोडवतो आपण तेव्हा 10 क्वेश्चन जेव्हा भूगोलचे घेतो ना, तेव्हा जर समजा हे दुसरा तिसरा क्वेश्चन असला आपल्यासमोर नाही का अजून 80-90 क्वेश्चन असते. तर त्या 80-90 क्वेश्चन मध्ये या प्रश्नाकडे एवढं लक्ष देत नाही आपण जेवढं, कारण आपल्याला माहित राहते की बाकीचे सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणून आपण नाही का एकदम स्पीडनं नाही का सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्या कारणामुळे नाही का वैतरणा, तानसा, उल्हास नदीच्या उपनद्या आहे किंवा नाही हे तिथं डोकं लागत नाही. त्या कारणामुळे ही चुकण्याची अपेक्षा आहे, चुकू शकते कदाचित. कारण जेले तिथं समजलं की नाही बा वैतरणा नाही का स्पेशल नदी आहे, त्या कारणामुळे नाही का ते चूक करू शकते. परंतु असे सगळे विद्यार्थी राहत नसते, विद्यार्थी होय, कारण वेळ बी कमी आहे त्या कारणामुळं. तर याचं पहिल्या नंबरचं चूक आहे. हे बी खानापूर पठाराच्या दक्षिणेला कृष्णा नदीचे खोरे आहे, मन्याड खोरे गोदावरी नदीचे खोऱ्यात आहे म्हणते. तर हे BCAचं ऑप्शन उत्तर देत आहे बरेच जण. अजून आयोगाची की आलेली नाही आहे. मी म्हणजे उत्तर जे अदर लोक किंवा आम्ही काढलेले आहे तेच सांगत आहोत तुम्हाला. बाकी आयोग जे देईल तेच अंतिम असन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या पर्जन्याबाबत अचूक आहे म्हणते. बघा हे प्रश्न कसा होता. तर पर्जन्याबद्दल म्हणजे जेले नाही का मॅप रिडिंग चांगलं जमते ना, त्याला हे क्वेश्चन नाही का चांगला येऊ शकते. जसं की पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे म्हणजे हे याच्या संबंधी प्रश्न, वायुभार कमी होते की पर्जन्य जास्त पडते की कमी पडते असा प्रश्न होता ते. त्या कारणामुळे नाही का हे सुद्धा ट्रॅप होता. इथं नाही का पोरं नाही का भिचकते थोडं नाही का, इथं विचार करायला भाग पाडते. त्या कारणामुळे वेळ खाऊ प्रश्न आहे. आणि याच कारणामुळे नाही का अटेम्प्ट सुद्धा जास्त झालेला नाही आहे. त्या कारणामुळे ज्याचा 100 अटेम्प्ट झाला ना त्याचे 30 ते 32 क्वेश्चन आरामशीर चुकले असेल, मी असं सांगू शकतो तुम्हाला. आणि ज्याचं जर समजा 80 ते 85 किंवा 90 पर्यंत अटेम्प्ट झाला त्याचे काय होत असेल का सांगू शकत नाही मी सध्या तरी. तर आता बघूच आपण नंतर. पहिले आयोगाची की येणं महत्वाचं आहे, परंतु मी इथं ट्रॅपवाले क्वेश्चन सांगत आहोत तुम्हाला. त्याच्यानंतर हे प्रश्न पहा. खाली विधाने पहा म्हणते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डाळिंब तंत्रज्ञान संशोधन केंद्र लखमापूर येथे आहे म्हणते. तर इथं नाही का बरेच जण नाही का हे तिसऱ्या नंबरचं जे ऑप्शन आहे कार्यालय मुंबई येथे होते, तर हे नाही का चुकीचं आहे म्हणते. इथं पुणे पाहिजे होतं म्हणते. आणि हे सुद्धा ट्रॅप आहे, कारण हे तिथं आपल्याला माहित राहत नाही. हे सुद्धा क्वेश्चन माहित राहणं अपेक्षित नसते, कारण हे राज्य सेवेचे जे विद्यार्थी असते ना मेन्स दिलेले त्याले हे सिलेबस मध्ये विचारले जाते, आपल्याला हे विचारत नाही. तर त्या कारणामुळे हे सुद्धा हार्ड होता कंबाईनच्या विद्यार्थ्याला, म्हणून हे चुकणं अपेक्षित आहे किंवा चुकू शकते. चुकतेच जवळपास. काहून की आपल्याला कुठं माहित राहते मुंबईला आहे का पुण्याला आहे, हे याचा अभ्यास राज्यसेवेचे विद्यार्थी करते, कंबाईनवाले कुठं करते. त्या कारणामुळे हे वरीलपैकी सर्व मॅक्झिमम मुलं मारते उत्तर याचं. त्या कारणामुळे हे सुद्धा चुकण्याची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी चुकीचे विधान निवडा म्हणते. कामठी कोळसा क्षेत्र आंबा नदीच्या खोऱ्यात आहे. वर्धा खोऱ्यातील कोळसा क्षेत्र चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात विभागले आहे. इथं नाही का चुकीचे विचारलं होतं, परंतु नाही का इथं कोणाला बरोबर वाटू शकते, फक्त बी मारलं असं होऊ शकते कदाचित. हे चुकीचं किंवा बिनचूक किंवा बरोबर याच्यावर सुद्धा कधी कधी लक्ष जात नाही. आणि इथं चुकीचे आपल्याला काय माहित होतं आतापर्यंत की लॉजिक जे आपण म्हणतो डेव्हलप करायचं, की चुकीचे जर विचारले तर कमीत कमी निवडायचे आणि बरोबर विचारले तर जास्तीत जास्त निवडायचे. परंतु इथं उलटच झालं. त्या कारणामुळे नाही का याचं उत्तर बरेच जण ACD देत आहे, कोणी ABD देत आहे. त्या कारणामुळे नाही का याचं उत्तर नाही का आयोग देईन आता. तर याचं सध्या तरी उत्तर ACD असं असू शकते, परंतु
इथं चुकीचं काय बरोबर विचारलं हे सुद्धा वेळ खाऊ प्रश्न होता असं आपण सांगू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता हे बघा, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी उद्देश कोणते आहे म्हणते. तर इथं नाही का पाणलोट क्षेत्राचं विचारलेलं आहे. बरेच जण ए बी उत्तर देत आहे. मला तरी असं वाटतं याचं फक्त बी आले पाहिजे होतं उत्तर. कारण नाही का जे पाणलोट क्षेत्राचं विचारलेलं आहे ना, ते वाहत्या पाण्याला नियंत्रण करून भूमीचे रक्षण शरण थांबवणे, म्हणजे हे महत्वाचं कारण वाटते तिथं एक. तर उद्देश विचारला त्या कारणामुळे याचं ए बी येऊ शकते कदाचित, परंतु मला असं वाटते की बी आले पाहिजे होतं. तर बघू आता काय त्याचं उत्तर. तर इथं नाही का मॅक्झिमम मुलं चुकणं आहे, कारण ए बी उत्तर दिलेलं आहे. तर इथं ए बीचं ऑप्शन तर होतं, वरीलपैकी सर्व नव्हतं. तर इथं कोणाचं बरोबर आलं असेल, कोणाचं चुकलं असेल, त्या कारणामुळं याचं उत्तर आयोग दिन आपण बघू आता ते काय होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. रिकामी जागा या मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटी विरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता म्हणते. हे प्रश्न किती हार्ड होता, कोणाला माहित राहते एवढं चार्ल्स फॉर्जेट याचं उत्तर आहे म्हणून. माहीत राहणं अपेक्षित नाही आहे. बऱ्याच जणांना म्हणजे मॅक्झिमम जणांचा हे सुद्धा क्वेश्चन चुकला असेल. बरेच जण नाही का सर अँड्रू फ्रेझर या व्यक्ती म्हणजे ओळखीचा आहे, याच्याबद्दल आपण वाचलेलं आहे, त्या कारणानं ते ऑप्शन निवडू शकते. आणि नॉट बोर हे वगैरे ऑप्शन आपण नाही का वाचलेलं राहत नाही तेवढे, त्या कारणामुळे हे ऑप्शन नाही का म्हणजे हे प्रश्न चुकू शकते आपला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1857च्या उठावासंबंधी होता. शेतकऱ्याचा मोपल्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणतं होतं. तर याचं सुद्धा अपेक्षित उत्तर माहित नाही आपल्याला सध्या, कारण उपक्रमशीलता व सहकार्य, संघटना व शिस्त, वाल्यात पडलेली फूट आणि हिंदू मुस्लिम शेतकऱ्याची ऐक्य. तर इथं हिंदू मुस्लिम शेतकऱ्याच्या ऐक्याचा संबंध आहे किंवा मळेवाड्यात पडलेली फूट आहे, याच्यात नाही का थोडं कन्फ्युजन होते आणि त्या कारणामुळे हे विद्यार्थी चुकू शकते. तर मला वाटते असं की इथं बी मॅक्झिमम मुलं चुकले असन, त्या कारणामुळे हे सुद्धा प्रश्न ट्रॅपच होता. तर असे काही महत्वाचे जे प्रश्न होते, जे मला असं वाटलं की ते खूप म्हणजे चुकण्याची अपेक्षा आहे मुलांकडून, जास्तीत जास्त चुकते, तर त्या कारणामुळे मी हे प्रश्न घेण्याचा प्रयत्न केला. आणि आता समजा 11 जानेवारीची जी परीक्षा आहे कंबाईन ग्रुपची, तर त्याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या व्हिडिओमधून किंवा आता ज्या पेपरमधून आपण जे चुका झाल्या आपल्याकडून, ते नाही का सुधरवून 11 जानेवारीच्या पेपरमध्ये म्हणजे आपल्या चुका सुधारवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तिथं तरी रिझल्ट यावं. कारण ही पेपर सर्वांना टफ गेला, तर हिचं कट ऑफ नाही का कमी येणं अपेक्षित आहे. तर मागच्या वर्षी जेवढा कट ऑफ लागला त्याच्यापेक्षा कमीच येतो असं मला तरी वाटते. तर बघू आता काय होते. तर कट ऑफचा तर नंतरचा प्रश्न आहे, पहिले की येऊ द्या, त्याच्यानंतर आपण बघू की किती प्रश्न येणार आहे, कोणाचे काय येणार आहे, आणि त्याच्यानंतर डिस्कस करता येईल आपल्याला की कट ऑफ किती लागू शकतो. परंतु कट ऑफचा आपलं काही एवढं काही सांगता येत नाही, कारण कट ऑफ आयोगच लावते. तर आपण एक अंदाज सांगला तरी काही फायदा नाही. जे आयोग देईन तेच कट ऑफ आहे अंतिम. कोणी कट ऑफचे गिटऑफचे व्हिडिओ पाहत बसू नका सध्या. त्या कारणामुळे 11 जानेवारीच्या पेपरचा अभ्यास करा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.